नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे आजच्या या खास व्हिडिओमध्ये. आज आपण जाणून घेणार आहोत हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा आणि शक्तिशाली उत्सव, नवरात्रोत्सव. हा उत्सव फक्त भक्तीपुरता मर्यादित नाही, तर यामध्ये दडलेले आहे इतिहास, पुराणातील कथा, आध्यात्मिक संदेश आणि सांस्कृतिक विविधता. तर चला सुरुवात करूया देवीच्या या पवित्र प्रवासाला. नवरात्री म्हणजे 9 दिवस आणि नवरात्र चालणारा देवीचा महोत्सव. या काळात देवीच्या नवदुर्ग रूपांची पूजा केली जाते. तो काळ हा शुद्धता, साधना आणि शक्तीच्या उपासनेचा काळ मानला जातो. आता पाहूया देवी दुर्गेचा जन्म कसा झाला. एकदा असा काळ आला की महिषासूर नावाचा असुर इतका बलवान झाला की देवांनाही त्याचा पराभव करता आला नाही. महिषासुराने ब्रह्मदेवाकडून वरदान मिळवलं होतं की कोणताही पुरुष देवाने किंवा राक्षसाने त्याला मारता येणार नाही. त्याला वाटलं की त्यामुळे तो अमर झाला आहे. वरदानाच्या अहंकारातून महिषासुराने त्रिलोक जिंकले. देव, ऋषी, सर्व लोक भयभीत झाले. तेव्हा सर्व देव एकत्र आले. ब्रह्मा, विष्णू आणि महेश. त्यांच्या तेजाचा संगम झाला आणि त्यातून निर्माण झाली अद्वितीय, अपरिमित शक्ती, आदिशक्ती दुर्गा. देवीच्या प्रत्येक अवयवात वेगवेगळ्या देवांचे तेज समावले होते. शिवाने दिला त्रिशूल, विष्णूने दिले सुदर्शन चक्र, इंद्राने दिले वज्र, वरुणाने दिले शंख, अग्नीने दिलं शक्तिशाली बाण, वायूने दिलं धनुष्य, यमाने दिली गदा आणि हिमालयाने स्वतःचं सिंहवान दिलं. या अस्त्रशस्त्रांनी सज्ज होऊन देवीने महिषासुराशी युद्ध केलं. 9 दिवस आणि नवरात्र चाललेल्या या महासंग्रामात अखेर 10व्या दिवशी देवीने महिषासुराचा वध केला. या स्मरणात आपण साजरा करतो नवरात्र म्हणजे युद्धाच्या 9 दिवस आणि दसरा, विजयादशमी म्हणजे सत्याचा विजय. नवरात्रीत देवीच्या 9 रूपांची पूजा केली जाते. प्रत्येक रूपाचे वैशिष्ट्य वेगळे आहे. शैलपुत्री, पर्वतराजा हिमालयाची कन्या, स्थैर्याचे प्रतीक. ब्रह्मचारिणी, तपश्चर्याची आणि संयमाची रूप. चंद्रघंटा, सौंदर्य आणि शौर्य यांचं मिश्रण. कुष्मांडा, ब्रह्मांड निर्माण करणारी आदिशक्ती. स्कंद माता, मातृत्वाचं आणि संरक्षणाचं रूप. कात्यायनी, राक्षस संहार करणारी योद्धा देवी. कालरात्री, अंधकाराचा नाश करणारी आणि भय दूर करणारी. महागौरी, निर्मळता, पावित्र्य आणि शांततेचं रूप. सिद्धिदात्री, सिद्धी, ज्ञान आणि आध्यात्मिक उंची देणारी. प्रत्येक दिवसाची पूजा म्हणजे आपल्यातील एक नवीन शक्ती जागृत करणं. नवरात्रीच्या प्रत्येक दिवशी वेगवेगळा रंग मानला जातो. भक्त त्या दिवशी त्या रंगाचे कपडे परिधान करतात. हे रंग अनुक्रमे असतात: पिवळा, हिरवा, करडा, नारंगी, पांढरा, लाल, निळा, गुलाबी, जांभळा. हे रंग आपल्या जीवनात उत्साह, श्रद्धा, शांती आणि शक्ती आणतात असं मानलं जातं. भारतभर नवरात्री वेगवेगळ्या पद्धतीने साजरा होते. गुजरात येथे गरबा आणि दांडिया ही खास परंपरा आहे. रात्रभर नृत्य करून देवीची आराधना केली जाते. महाराष्ट्र घटस्थापना, देवीचं गोंधळ, यात्रांमध्ये देवीची भव्य दर्शन होते. तुळजापूरची भवानी, कोल्हापूरची अंबाबाई प्रसिद्ध आहेत. पश्चिम बंगाल येथे नवरात्री म्हणजे दुर्गापूजा, भव्य पंडाळ, सुंदर मूर्ती, ढोलढाक आणि महाआरती इथे पाहायला भेटते. दक्षिण भारत गोलू नावाच्या पद्धतीने देवी देवतांच्या मूर्तीचे प्रदर्शन केले जातं. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते. मातीच्या पात्रात ज्वारी किंवा गहू पेरून वर नारळ ठेवतात. त्याला घट किंवा कलश म्हणतात. त्यावर देवीचं आवाहन करून 9 दिवस अखंड दिवा पेटवला जातो. दररोज देवीला नैवेद्य अर्पण केले जाते. 8व्या किंवा 9व्या दिवशी कन्यापूजन केलं जातं. लहान मुलींना देवीचं रूप मानून त्यांना भोजन दिलं जातं. नवरात्र केवळ धार्मिक उत्सव नाही, तो आपल्याला शिकवतो की जीवनात अंधार कितीही पसरला तरी प्रकाशाची किरण नेहमीच विजय मिळवतो. वाईटावर चांगल्याचा, अहंकारावर नम्रतेचा, भीतीवर श्रद्धेचा विजय म्हणजेच नवरात्र. देवी ही बाहेर कुठे नाही, ती प्रत्येकाच्या अंतःकरणात आहे. मित्रांनो, या नवरात्रीत आपण केवळ पूजा, नृत्य आणि संगीत यापुरते मर्यादित न राहता आपल्यातील शक्ती, आत्मविश्वास आणि भक्ती जागवण्याचा संकल्प करूया. नवरात्र आपल्याला शिकवते की आपण सर्वजण आपल्या आयुष्यातील महिषासुरांवर विजय मिळवू शकतो. फक्त श्रद्धा आणि प्रयत्न हवेत. तर चला या नवरात्रीत देवीचं नाव घेऊया, आनंदाने साजरा करूया आणि जीवनात नवा उत्साह आणूया. जय माता दी.